सोलापूर विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे फत्तेपूरकर, शिवसेनेचे महेश साठे, राष्ट्रवादीचे वसंत देशमुख यांनी अर्ज दाखल केला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांमधून निवडून देणाऱ्या विधान परिषदेच्या सदस्य निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीसह काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। सोमवारी सकाळीच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राऊत यांच्यानंतर काँग्रेस पक्षाकडून शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या उपस्थितीत आदित्य फत्तेपूरकर यांनी आपला अर्ज दाखल केला। शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, बार्शीतून नागेश अक्कलकोटे, अशोक वाघमोडे यांनी अर्ज दाखल केले। दरम्यान आमदार पुत्र जीवन जानकर आणि मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी पुन्हा एकदा आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी 2 जून रोजी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज माघार घेता येणार आहेत। आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आमच्या नेत्या खासदार प्रणितीताई शिंदे साहेब, या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, या विश्वासाला मी सार्थ ठरेन। मी ही निवडणूक लढतोय हे हेकेखोर पालकमंत्र्याच्या विरोधात माझा हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा एल्गार आहे। पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये दहशत माजवली आहे, ही दहशत मोडून काढण्यासाठी सर्वसामान्य नगरसेवकांच्या वतीने मी जिल्हा परिषद सदस्य आणि सर्वसामान्य मतदारांच्या वतीने मी उमेदवारी अर्ज भरत आहे। मला सांगा, पालकमंत्र्याच्या हेकेखोरपणामुळे जिल्ह्याचं जे नुकसान झालं आहे, जिल्ह्याच्या नगरसेवकांना निधीचे हे पालकमंत्री आहेत का भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत हे कळत नाही। सोलापूर जिल्ह्याच्या नगरसेवकांना नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलेलं आहे, याच्या विरोधात काम केलेलं आहे, परंतु कधीसुद्धा पालकमंत्र्यांनी हा जो भेदभाव करण्याचं काम चालू केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचा जर जिल्हा परिषद सदस्य निवडून आला तर दरवर्षी 5 कोटी रुपये देतो, ही पालकमंत्र्याची घोषणा आहे ना। इतर लोकांनी निवडणूक लढायची नाही का? इतर लोकांनी सरंजामशाही विरुद्ध आवाज उठवायचा नाही का? यासाठी या सर्व लोकांच्या वतीने मी निवडणूक लढतोय आणि मला सार्थ विश्वास आहे की सर्वसामान्य त्रासलेला हा जो मतदार आहे हा माझ्या पाठीमागे 100% उभा आहे।